नमस्कार मित्रांनो. ख्रिसमस हा सण जगभरात साजरा होतो. पाश्चात्यांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आपल्याकडेही होतो ख्रिसमसचा सण साजरा. तर ख्रिसमसच्या सणासाठी आपण ख्रिसमस ट्री तयार करतो. आपणही आज ख्रिसमस ट्री तयार करू आणि आपला हा ख्रिसमस ट्री जो आहे तो रोटेटिंग असेल आणि त्याच्यावर LED लाईटचं डेकोरेशनही असेल. ख्रिसमस ट्री तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम ख्रिसमस ट्रीच्या आकाराचा जो कोन असतो तो कोन तयार करून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला एक थोडासा जाडसर पेपर घ्यायचा आणि त्या पेपरला आपण आपल्याला जर मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर कोन हा कंपास नाही वापरता येणार, पण कंपासनी आपण अशी एक अर्धवर्तुळ काढून घेऊ शकतो. आपल्याला जरा मोठा करायचा आहे म्हणून आपण एक दोरा घेऊयात आणि दोरा पेन्सिलला असं बांधूयात थोडासा आणि दोरा इथं ठेवून हे अशा प्रकारे एक वर्तुळ काढून घेऊयात, अर्धवर्तुळ काढून घेऊयात. ओके. आणि हे जे आहे काढलेलं वर्तुळ हे कट करून घेऊयात. आकार तयार झालेला आहे आणि हे आपण असं गुंडाळून एकमेकांना असं चिटकवलं ते हे चिकटपट्टीनी किंवा फेविकॉलनी असं चिटकवलं याचा कोनिकल शेप, कोनाचा आकार किंवा मराठीमध्ये शंकू म्हणतात, शंकू तयार होतो. इथे एक मी चिटकवलेला शंकू दिसतो आहे तो तयार केला. अशा प्रकारचा शंकू तयार करायचा आणि त्या शंकूला आपण तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करून घेऊ शकतो. मी इथे ग्रीन कलरचे कागद कट करून ते लावलेले आहेत. त्याच्यावर छोटेसे मणी लावलेले आहेत आणि LEDची एक लाईटची माळ तयार करून लावलेली आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला जरा माहिती सांगायची आहे की LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड हा असा असतो. हा साधारण 3 व्होल्टवर चालतो आणि तुम्हाला एक जर लाईट लावायचं असेल तर 3 व्होल्ट लागतील. तर हे LED जे आहे ते LED लावण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. एक आहे ती सिरीज पद्धत आहे, सिरीज कनेक्शन आहे, ज्याच्यामध्ये हे LED जे आहे ते LEDला एक बाजू जी असते ती पॉझिटिव्ह असते आणि दुसरी निगेटिव्ह असते. तर पॉझिटिव्ह बॅटरीची एक पॉझिटिव्ह आणि LEDची दुसरी जी LEDची निगेटिव्ह आहे ती दुसऱ्या LEDच्या पॉझिटिव्हला याप्रमाणे हे सर्किट जोडलं जातं. याला सिरीज सर्किट म्हणतात. पण या सिरीज सर्किटमध्ये काय होतं की LEDचं व्होल्टेज अप्रॉक्सिमेटली 3 व्होल्ट असतं, 2.8 किंवा जवळपास असतं. तर याची सिरीजमध्ये जर आपण LED लावले तर या LEDची टोटल व्होल्टेज जे आहे ते यांची टोटल करावी लागते. म्हणजे 3 आणि 3 6 आणि 3 9 म्हणजे 9 व्होल्टची बॅटरी जर लावली तर तुम्हाला 3च LED लावता येतात. तर हा याच्यामुळे तुम्हाला याच्यावर जर खूप LED लावायचे असतील 12 15 वगैरे तर तुम्हाला दुसरी पद्धत वापरावी लागते. त्याच्यासाठी आहे पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन मध्ये काय असतं की हे जे LEDs आहेत त्यांचे सगळ्याचे पॉझिटिव्ह आणि सगळ्याचे निगेटिव्ह एका ठिकाणी करून वायरनी जोडून हे LED आपल्याला लावता येतात. असे आपण 3 व्होल्टवर हे LED आपण जवळजवळ 12 LED लावलेले आहेत. सिरीज कनेक्शन तुम्ही जे 230 व्होल्टवर दिवाळीच्या वेळेस जे लाईटच्या माळा लावता त्या सर्वसाधारणपणे सिरीजमध्ये असतात. पण आपण जी ही लावणार आहोत त्याच्यावर डेकोरेशनसाठी ती पॅरलल मध्ये लावणार आहोत. तर इथं मी या बाजूला पहा, इथे मी इथे तुम्हाला छोटे छोटे LED दिसतील. इथे अगदी इथे बघा, इथे एक LED आहे, इथे एक LED आहे
तर याच्यामध्ये एलईडी लावलेले आहेत आणि त्याला 3 व्होल्टची फक्त एक बॅटरी लावलेली आहे. आणि हे एलईडी हे केलं बॅटरी याला एक बटन लावलेलं आहे. बटन लावले की हे एलईडी लागतात. ओके, तर हे डेकोरेशन करा. आणि या पॅरलल पद्धतीने मी बॅटरीवर का घेतलेलं आहे तर 230 व्होल्ट आपण घेऊ शकत नाही याच्यामध्ये, कारण फिरणारा पार्ट असल्यामुळे. आता हे फिरवायचं कसं, रोटेटिंग कसं करायचं ते आपण पाहूया. तर हे झालं एलईडीचं डेकोरेशनचं. आता रोटेटिंग पार्ट राहिला. रोटेटिंगसाठी आपल्याला एक बेस लागेल. मी डबा घेतलेला आहे बेससाठी. आपल्याला एक मोटर लागेल. ही मोटर जी आहे ही 12 व्होल्टची मोटर आहे. मी 9 व्होल्टवरच चालवणार आहे. 9 व्होल्टवर चालते मोटर. आणि ही स्लो मोशन मोटर म्हणतात याला. ही 10 RPM मोटर आहे. त्या मोटरला एक आपण 9 व्होल्टची बॅटरी जोडणार आहोत आणि एक स्विच लावणार आहोत. तर स्विच या बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला असेल, बॅटरीला असेल. आणि बॅटरीची एक वायर आणि मोटरची एक वायर जी आहे त्याच्यामध्ये आपण एक स्विच असा इथे जोडत असतो, असं जोडत असतो. ओके, तर ही झाली मोटर. तर मोटर आपण या बॉक्समध्ये बसवायची आहे. बसवून दाखवतो. तर ही मोटरमध्ये बसलेली आहे. ओके, आपण बॅटरी बसवलेली आहे आणि याच्यात मी ऑलरेडी एक बटन स्विच जो आहे तो लावूनच ठेवलेला आहे. तो स्विच आपण असं जोडून घेऊया. ठीक आहे. स्विच लागलेला आहे आणि मी आता ही बॅटरी या बॉक्समध्ये टाकतो आणि हे जे सगळं वायर्स आहेत आणि मोटर आहे ही सगळी याच्यामध्ये आत घालून ठेवतो. ठीक आहे. हा आपला बेस तयार झाला. फिरतोय. ओके, आता याला आपल्याला एक इथे एक वर्तुळ कट करून एक पेन घेतलेला आहे आणि तो पेन याच्यावर बसवणार आहे आणि एक वर्तुळ कट करून लावलेला आहे. हे वर्तुळ जे आहे याचं हे जे तुम्ही कोन बनवलेला आहेत ना, कोनचा जो व्यास आहे डायमीटर आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा डायमीटर याच्यापेक्षा थोडासा लहान आहे. की हा जो कोन आहे आपण तयार केला तो कोन आत, हे वर्तुळ आत जावं. हे वर्तुळ कशासाठी लावलेलं आहे तर आपल्याला ही जी बॅटरी आहे ही बॅटरी याच्यावर ठेवायची आहे. ओके, आणि हा कोन जो आहे तो कोन फिरण्यासाठी परत 2 पेन वापरून याला एक्सटेन्शन दिलेलं आहे. ओके, आणि ही बॅटरी अशी ठेवायची आणि हा कोन जो आहे तो बॅटरी ठेवून इथे बॅटरी ठेवायची आणि कोन जो आहे तो त्याच्यावर बसवायचा. ठीक आहे. आता हे सगळं आपण फिरवणार आहोत. पण हे फिरवण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.